नमस्कार, मी सुवर्ण बातमी आणि बरंच काही बुलेटिनमध्ये स्वागत। दिवसभर ज्या गोष्टीची वाट आपण सगळे अख्खा महाराष्ट्र संपकरी कर्मचारी पाहत होते त्याविषयीची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत। एसटी कामगार निर्णय उद्या देणार आहेत अशी माहिती मिळतेय। संपाबाबतचा निर्णय ते उद्या घेतील, चर्चा करून उद्या निर्णय जाहीर केला जाईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। खरं तर पत्रकार परिषदेमध्ये सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं की 7:30 वाजता आम्ही कर्मचाऱ्यांशी बोलून काय तो निर्णय घेऊ, पण आझाद मैदानावर पोचायलाच या दोघांना उशीर झाला। त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांशी बोलून काय नेमका कर्मचाऱ्यांचा निर्णय आहे हा उद्या जाहीर केला जाईल। तोपर्यंत कुणीही वैयक्तिक प्रतिक्रिया देणार नाही असं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलेलं आहे। राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, त्याच वेळेला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे चौघही सह्याद्री अतिथीगृहावर व्यासपीठावर होते आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली। अनिल परबच बोलत होते। अनिल परबांनी सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या। पगारवाढी संदर्भातला निर्णय जाहीर केला। 41% पगारवाढ ही इतिहासातली सगळ्यात मोठी पगारवाढ आम्ही देऊ करतो आहोत असं म्हटलं। पण गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या दोघांनी हाच मुद्दा मांडला की अशा प्रकारचा प्रस्ताव अजून आलेला नव्हता, तो आलाय, त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांशी जाऊन बोलू आणि मग काय तो निर्णय घेऊ। सरतेशेवटी हे आंदोलन कर्मचाऱ्यांचं आहे, त्यामुळे कर्मचारीच काय तो निर्णय घेतील। तर उद्या एसटी कामगार आपला निर्णय जाहीर करणार आहेत अशी माहिती मिळते आहे। आझाद मैदानातून सदाभाऊ खोत यांनी हे वक्तव्य केलं, पण महाराष्ट्रभरातला कर्मचारी मात्र आक्रमक आहे। विलिनीकरणाशिवाय आम्ही ऐकणार नाही, संप मागे घेणार नाही अशा भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत। राज्याचे परिवहन मंत्री अनिल परबांनी पत्रकार परिषद घेतली। एसटीच्या कर्मचाऱ्यांकरता अनेक घोषणा केल्या। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात म्हणजे बेसिक मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारप्रमाणे भत्ते देण्याचा निर्णय सुद्धा जाहीर झालाय। त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय स्पष्ट केला गेला। यानुसार 1 ते 10 वर्षापर्यंत ज्याची सेवा आहे त्याला 5,000ची पगारवाढ देण्यात आली आहे। 10 ते 20 वर्ष सेवा देणाऱ्यांना 4,000 पगारवाढ दिली गेली आहे। तर कर्मचाऱ्यांच्या पगारात साधारणपणे 41% वाढ झाली असा दावा अनिल परबांनी केलाय। एसटी कर्मचाऱ्यांचा 10 तारखेच्या आत पगार होईल याची हमी राज्य सरकार घेतंय असं सुद्धा आश्वासन अनिल परबांनी दिलंय। एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं कळकळीचं आवाहन अनिल परबांनी केलं। त्याचप्रमाणे विलिनीकरणाचा निर्णय कोर्टानं नेमलेल्या समितीच्या अहवालानंतरच घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। विलिनीकरणाविषयी पहिल्या दिवशीची जी भूमिका सरकारची होती तीच आज राहिली, मात्र पगारवाढ भरघोस करण्यात आली आहे। 41% पगारवाढ केली आहे अशी भूमिका राज्य सरकारने घेतली। ज्या दिवशी कर्मचारी कामावर हजर होईल त्या दिवशी त्याचा तो दिवस धरला जाईल असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण काही महत्त्वाच्या घोषणांवर नजर टाकूया। नवीन कर्मचाऱ्यांना 5,000ची वाढ, मूळ वेतनात 7,200ची वाढ, 10 वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना म्हणजे 10 ते 20 वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना 4,000ची वाढ, 20,000 आणि मूळ वेतनात इतर भत्त्यांसह 5,760 रुपयांची वाढ, 20 वर्ष आणि त्या पुढची सेवा असेल त्या कर्मचाऱ्यांना 2,500ची वाढ दिली गेली आहे। बेसिकमध्ये ही वाढ आहे। मूळ वेतनात इतर भत्त्यांसह 3,600 रुपयांची वाढ। अनिल परबांनी केलेल्या वक्तव्यावर आपण नजर टाकणार आहोत, म्हणजे ते काय म्हणाले ते बघूया। विलिनीकरणाचा निर्णय जर समितीने राज्य शासनाला दिला तर तो आम्हाला मान्य असेल, परंतु तो निर्णय येईपर्यंत किंबहुना तो निर्णय होईपर्यंत हा तिढा असाच कायम ठेवता येणार नाही आणि म्हणून सरकारने कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही वाढ त्यांच्या मूळ पगारामध्ये करण्यात येणार आहे। आमचा जो करार आहे कर्मचाऱ्यांबरोबर, या कर्मचाऱ्यांच्या करारामध्ये
जो डीए दिला जातो तो राज्य सरकारच्या डीए सारखा दिला जातो. जो राज्य सरकारला डीए आहे, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जो डीए आहे तोच डीए एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. घरभाडे भत्ता जो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो तो देखील एसटीच्या कर्मचाऱ्यांना तसाच दिला जातो. इन्क्रिमेंट जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिलं जातं त्याप्रमाणे द्यावं याचा निर्णय मी मागे ज्या वेळेला कर्मचाऱ्यांशी बोलून हे 2 प्रश्न मिटवले होते त्यावेळेला सांगितलं होतं दिवाळीच्या नंतर तो मी देईन आणि तसं त्यावेळेला ते मान्यही झालं होतं. ह्या 3 गोष्टी राज्य सरकारप्रमाणे द्याव्यात असं करारामध्ये होतं. मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये उपस्थित असलेला सगळा कर्मचारी वर्ग जो संपावर आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रभरातले काही महत्त्वाचे आगार जिथे आता कर्मचारी एकवटलेत आणि आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. त्यात औरंगाबादमधला सगळ्यात महत्त्वाचा डेपो किंवा आगार ज्याला आपण म्हणूया तिथे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत. त्यांच्याबरोबर अनेक कर्मचारी आपल्याला बघायला मिळत आहेत. सिद्धार्थ, महाराष्ट्रभरातले कर्मचारी अनिल परबांच्या पत्रकार परिषदेनंतर सुद्धा आक्रमक आहेत आणि विलिनीकरणाच्या भूमिकेवरच ठाम आहेत असं बघायला मिळत आहे. तुम्ही काय सांगाल? सुवर्णा, राज्य सरकारला आज जी काय पगारवाढ झाल्याची घोषित केलं त्यावेळेस राज्य सरकारला वाटलं असेल की कर्मचारी कुठंतरी आपल्याला साथ देईल, मात्र झालं उलट. जी पगारवाढ झाली त्या निर्णयामुळं सगळीकडे कर्मचारी झाले संतप्त, कारण त्यांचं म्हणणं होतं की पगारवाढ हा विषयच नाही आमच्यासाठी, त्यांचं विलिनीकरण महत्वाचं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हातात केळं घेऊन आंदोलन केले, घोषणाबाजी केलेली आहेत. नेमकं आपण थेट कर्मचाऱ्यांनाच विचारूया की तुम्हाला तर भरमसाठ पगारवाढ दिली, मग आता रागाचं काय कारण आहे? आम्ही मुळात पहिल्यापासून पगारवाढ मागितलेली नाहीये. आमचं एकच म्हणणं आहे की शासन विलिनीकरण हे आम्हाला मान्य पाहिजे. त्याच्यात पगार जी वाढ केली ती फक्त 2 आणि 4 आणि 5 हजारांनी केलेली आहे. मला सांगा, पहिल्यापासून आम्ही म्हणतोय की आम्हाला पगार वाढ नको, आम्हाला शासन विलिनीकरण पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही आजही त्याच गोष्टीवर ठाम निर्णय आहे की आमचा शासन विलिनीकरणच पाहिजे. बरं, उद्या आता कामावर येण्यासाठी आवाहन केलेलं काय पुढे? नाही, सरकारने त्यांचं काम केलेलं आहे आणि कामगारांनी त्यांचं काम 15 दिवसापासून सरकारला सांगितलेलंच आहे की फक्त विलिनीकरण हाच मुद्दा आमचा ठाम निर्णय तोच आहे. बरं, जे निलंबित झाले त्यांना उद्या हजर करायला सांगितलं, कामावर करून घेऊ, हे पण तुम्हाला पटणार नाही? नाही, बिलकुल पटणार नाही सर. कारण आज तुम्ही निलंबित करताय, मग तुम्ही त्यांना उद्या कामावर बोलवता कसे? जो निलंबित करतो त्याला दुसऱ्या दिवशी लगेच तुम्ही कामावर बोलू शकत नाही ना. हेराफेरीच चालू आहे ना सर. पण आता आक्रमक आणखी आंदोलन जास्त होईल. निश्चितच जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत हे आमचं जे आंदोलन आहे ते कायम राहील. बरं, आणखी काय म्हणणं आहे की आता कोणतीच गोष्ट ऐकणार नाही विलीनीकरण झाल्याशिवाय सरकार? अनिल परब आणि शरद पवारांना आम्ही पगारवाढ मागितलेली नाही, आम्ही फक्त विलिनीकरण मागितलेलं आहे. त्यांनी आमच्यावर उपकार करू नये आणि जनतेला आणि मीडियासमोर हे दाखवू नये की एसटी महामंडळातल्या कामगारांना आम्ही पगारवाढ दिलेली आहे. आमच्या हक्काचं जे काही आहे ते विलिनीकरणामध्ये बसल. त्यांनी फक्त विलिनीकरण करून द्यावं, बाकीचं त्यांनी काही बोलूच नाही. सदाभाऊ खोत म्हणतायत की उद्या आम्ही निर्णय देऊ. आता सदाभाऊ खोतांच्या हातामध्ये निर्णय का कर्मचाऱ्यांचा? महाराष्ट्रातील एसटी कामगारच निर्णय घेणार. माननीय सदाभाऊ खोत निर्णय घेऊ शकत नाही, ना पडळकर घेऊ शकत. हा, माननीय ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेबांचा जोपर्यंत आदेश येत नाही, माननीय गुजर साहेबांचा आदेश येत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातला एकही कामगार आपल्या संपापासून दूर होणार नाही आणि कुठलीही एसटी सेवा चालू करणार नाही. सदाभाऊंनी उद्या जाहीर करतो म्हटलं तरी कर्मचाऱ्यांनी आजच ठरवलेलं आहे का? कर्मचाऱ्यांचा हा लढा 27 तारखेपासून चालू आहे आणि त्याच्यामध्ये सदाभाऊ, पडळकर भाऊ, सदावर्ते साहेब हे नव्हते पहिल्यापासून. 4 तारखेला जी संपाची नोटीस कनिष्ठ वेतन श्रेणीने दिली त्याच्यानंतर यांची एंट्री झाली. सदाभाऊ उद्या निर्णय सांगणार, कर्मचाऱ्यांचा निर्णय आज झाला. विलिनीकरण झाल्यावरती आम्ही सदाभाऊचा निर्णय मानू नये, तर अन्यथा आम्हाला कोणाचाच निर्णय मानणार नाही. निश्चितपणे सुवर्ण आपण बघितलं की सदाभाऊनी उद्याची वेळ जरी दिली असली तर कर्मचाऱ्यांनी आजच निर्णय घेतलेला आहे. संप मागे होणार नाही, विलिनीकरणाशिवाय कसले पाऊल मागे घेणार नाही, या आपल्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. नक्की सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद. आपण सविस्तर या सगळ्या संपकऱ्यांशी बोललात त्याबद्दल. औरंगाबादहून आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम बोलत होते. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. नाशिकच्या पंचवटी डेपोतून ही बातमी आपण बघणार आहोत. ज्या क्षणी सरकारनं घोषणा केली, पत्रकार परिषदेमध्ये अनिल परब यांनी घोषणा केली, त्या क्षणी नाशिकच्या पंचवटी डेपोतला एक कर्मचारी बेशुद्ध झाला. ही पंचवटी डेपोतली घटना आहे. कर्मचारी नितीन जाधव असं त्याचं नाव आहे. त्याला चक्कर आली, तो बेशुद्ध झाला. इतर कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलवलं. सरकारने गाजर दाखवलं. सरकारचा निषेध आहे, पगारवाढ अमान्य आहे, विलिनीकरणावर ठाम आहेत, अशा घोषणा हे सगळे नाशिकचे कर्मचारी देत होते. दोन पोरं पण मारणार इथंच याच 2 नंबरच्या डेपोला आम्ही स्वतः पण मारू त्याच्या मागं. सरकारला लगेच सांगा, लाईव्ह चालू आहे, त्यांना म्हणा मी बोलते नाशिकवरून, मला आताच्या आता उचल, तो धमक असेल तर उचल लगेच. कारण इतकी ती बाई त्या दिवशी त्या नवऱ्याची राग सुद्धा सावडली नाही त्या बिचारीनी, आणि तिथं गेली विनवण्या करायला, तर त्यांना तिची सुद्धा किव नाही आली. अशा स्वतःच्या आई बहिणी राडकी झाल्या असते ना, त्यांना असे पोटाशी घेऊन बसले असते. हे असे इतके सरकार डेंजर. एसटी संपासंदर्भात आता काय होतं हे बघावं लागेल. उद्या कर्मचारी निर्णय जाहीर करतील असं सदाभाऊ खोत जरी म्हणालेले असले तरी महाराष्ट्रभरातल्या कर्मचाऱ्यांचा आवाज न्यूज 18 लोकमत पोचवतं आहे आणि त्या सगळ्यांची एकच मागणी आहे की विलिनीकरण नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही. आत्ता इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसह विशेष कार्यक्रमासह काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.